सातपूर परिसरातील जेबीएम कंपनी समोर भर रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेल्या कंटेनरमुळे दुचाकी स्वार तरुणीचा अपघात झाला आहे। या अपघातात तरुणी श्रावणी जयंत खरात व रक्षानंदा मराठे या दोन तरुणी गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांना ऑटो रिक्षाने नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे। हा अपघात दिनांक 5 मार्च रोजी संध्याकाळी 5च्या सुमारास सातपूर एमआयडीसी परिसरात झाला आहे। सातपूर अंबड एमआयडीसी परिसरात वर्दळीच्या रस्त्यावर असेच बेकायदेशीररित्या कंटेनर ट्रक सर्रासपणे पार्किंग केली जाते आणि त्यामुळे अनेक अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे। खरं तर यावर आरटीओ प्रशासनाचे व पोलीस प्रशासनाचे लक्ष असणे गरजेचे आहे, परंतु आरटीओ प्रशासन व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी काहीतरी चिरीबिरी घेऊन कारवाई करीत नाही, म्हणून हे वाहन सर्रासपणे रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केली जातात। अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी ॲम्ब्युलन्सला कॉल केला असता तत्काळ ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नसल्यामुळे नाईलाजाने त्यांनी ऑटो रिक्षात रुग्णालयात पाठविण्यात आले। म्हणून आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलीस प्रशासनाने अशा बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाचे सातपूर विभागाचे पदाधिकारी अरुण भोसले यांनी लोकशास्त्राविषयी बोलताना केली आहे। बसेस सुटलेल्या असल्या कारणाने मुली ज्या आहे घराकडे चाललेल्या असतात आणि कॅप्रियन्स पासून सातपूरकडे वळाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर तिथं एक टपऱ्या टपऱ्यांच्या पुढे इथं एक मोठा कंटेनर उभा आहे आणि त्या मुलींना अंदाज आला नाही की काय काही कळालं नाही, कारण त्यावेळेस मी अवेलेबल नव्हतो, पण मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस त्या मुलींच्या खाली होत्या, खाली गेलेल्या। मग आम्ही आता त्यांना उचलून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। तरी याचा मला या अनधिकृत पार्किंग एमआयडीसीमध्ये हा बऱ्याच ठिकाणी असतात, यांच्यामुळेच ॲक्सिडेंट होत असतात आणि याच्यावर कोणीतरी प्रशासनाने दबाव टाकला पाहिजे किंवा याच्यासाठी आळा घातला गेला पाहिजे, सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे। काय मुलीला काही लागलेलं आहे? काय मुलींना बऱ्यापैकी गंभीर जखमी आहेत, ते आता सिव्हिल हॉस्पिटल एका रिक्षावाल्याला बिचारायला आम्ही त्याचं टाकून आणि पाठवलेलं आहे। आपलं नाव? अरुण भोसले। काय पद आहे का? हा, मी राष्ट्रवादी ग्रंथ विभाग प्रदेश उपाध्यक्ष आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।